आदित्य रानूबाईची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई, तुमची कहाणी आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाला, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी मौनानं मुकाट्यानं उठावं, सचेल वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्या, पान फुलं वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीला संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या कराव्या, बोटव्यांची खीर करावी, लोणकडं तूप करावं आणि जवायाला जेवण्यास सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जेड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाची राणीने सांगितलं की, भिवू नको, कापू नको, तुमच्या मुली आमच्या येथे द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं मुलींचं लग्न करून त्या दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ते तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा शिकारीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल, असं राणीनं म्हणताच ब्राह्मणाला राग आला आणि तिथून तो निघून सरळ प्रधानाच्या घरी गेला. त्या मुलीनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. मुलगी म्हणाली, बाबा, तुझी कहाणी नको तर कोणाची कहाणी ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवण करून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखाने व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत होती. इकडे जी दारिद्र्य झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा लेक आला आहे. कसा आला आहे, काऊन आला आहे, फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळाच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माऊ घातलं, पितांबर नेसायला दिला, जीव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन आणि मोहरा भरल्या. बाबा, कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला तो जाऊ लागला. तो सूर्यनारायणानं माळ्याच्या रूपानं आले. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवय दिले, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जीव खाऊ घातलं, काठी पोखरून होन आणि मोहरा भरून दिली. बाबा, कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत
सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितले. देवही दिले ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जीव खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. कोठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला. विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाचे राणीने घरी नेऊन नाऊ माऊ घातला, पितांबर नेसायला दिला, जेऊ घातलं. त्याला दह्याची शिदुरी, होन आणि मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिदुरी घेऊन गेला. घरी गेल्यावर आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं ते, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी राणी स्वतः उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली, न्हाऊ घातली, माखू घातली, पाटव नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळनी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला, सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनेला छत्र कुठली, चांबरं कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तर राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामास स्वयंपाक केला. राजास वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हा करा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुमच्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीनं घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. मोळी विक्या म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीनं वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं आणि कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा एक मुलगा वनात गेला होता, डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी माझ्या मुलासाठी रडते आहे. तरी पण बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा गेला होता. तो
वनातून परत आला, डोहात बुडाला होता तो पण आला, सर्पानं खाल्ला होता तो पण आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल मला सांगा. राणीनं तिलाही तो वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हांखारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले, पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कथा सांगितली, ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली, स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले, लोह गंगाळ पाणी तापविले, षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांनी पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केश, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.